नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिनाथ सुरनर आपल्या सर्वांचं लोकसेवा अकॅडमीमध्ये स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे विद्यार्थी मित्र राज्यसेवा मुख्य परीक्षेची आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्र पुढच्या वर्षीसाठी राज्यसेवा मुख्यसाठी तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचं सेशन म्हणजे एसे रायटिंग आज घेऊन आलेलो आहोत। बघा एसे रायटिंगचा विचार केला तर बघा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या सर्व पेपरमध्ये सर्वाधिक मार्क मिळवून देणारा विषय म्हणजे एसे रायटिंग, ज्याला आपण निबंध म्हणतो। बघा आता खूप कमी कालावधीत खूप कमी अभ्यासावर आपण जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो असा विषय म्हणजे आहे एसे रायटिंग। मग एसे रायटिंगमध्ये बद्दल नेमकं काय करायला पाहिजे, एसे रायटिंगची रणनीती काय असायला पाहिजे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्यासोबत ती आव्हाने काय आहेत, काय डूज आहेत, काय डोंट्स आहेत आणि नेमकं उत्तर रचना कशा प्रकारची असावी याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला हे सेशन पाहिल्यानंतर एसे रायटिंगसाठी कोणताही डाऊट राहणार नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्लॅबसविषयी माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांनी आपलं यूट्यूबवर शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीजमधील स्लॅबस डिकोडिंगचं सर्व सेशन पाहून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला एक दिशा मिळेल। त्याचबरोबर आजच्या सेशनमध्ये आपण एसे आणि आपण यापूर्वी एक सेशन घेतलेलं आहे ज्यामध्ये आर्ट ऑफ आन्सर रायटिंग बघितली आहे, ज्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व सिरीजचा या सर्व सेशन्सचा जास्तीत जास्त फायदा घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त यश मिळवता येईल यासाठी प्रयत्न करा। बघा तर आज जास्त वेळ न घालता आपण आजच्या सेशनला सुरू करू, ज्यामध्ये आन्सर रायटिंग विशेषतः एसे आन्सर रायटिंग कशा प्रकारे असायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पाहू। बघा तर विद्यार्थी मित्रांनो, एसेचा विचार केला तर मग काय काय बाबी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि काय काय बाबी लक्षात ठेवून कशा प्रकारची तयारी करायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पाहू। बघा आजच्या सेशनचा विचार केला तर निबंध लेखनच्या पेपरचं स्वरूप सर्वप्रथम समजून घेऊ। बघा निबंध लेखनच्या पेपरचा विचार केला तर बघा या पेपरमध्ये उमेदवाराला 3 तासामध्ये 2 निबंध लिहायचे आहेत। एसे रायटिंग मुख्य परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्याला यासाठी आयोगाने 3 तासाचा कालावधी प्रोव्हाइड केलेला आहे आणि या 3 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला 125 मार्क्सचे 2 निबंध लिहायचे आहेत। त्याचबरोबर प्रत्येक निबंधासाठी अंदाजे आपल्याला 1000 ते 1200 शब्दामध्ये तो निबंध लिहायचा आहे। त्यानंतर बघा प्रत्येक निबंधासाठी आपल्याला 125 गुण असून दोन्ही निबंध मिळून आपल्याला हे 250 गुणाचा पेपर असेल। बघा त्याचबरोबर हे 2 निबंध आपल्याला 2 सेक्शनमध्ये विचारले जातील, ज्यामध्ये सेक्शन ए मध्ये 4 पर्याय ऑप्शन असतील आपल्याला आणि सेक्शन बी मध्ये 4 ऑप्शन असतील आणि प्रत्येक सेक्शनमधला एक टॉपिक्सवर आपल्याला अशा 2 टॉपिक्सवर निबंध लिहायचा आहे। पुढे प्रत्येक विभागातील 4 विषय दिलेले असतात। उमेदवारांनी प्रत्येक विभागातून एक विषय निवडून निबंध लिहिणे आवश्यक आहे। अशा प्रकारे आपण आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निबंध पेपरचं स्वरूप कशा प्रकारचं असेल हे थोडक्यात पाहिलं। त्यानंतर बघा पुढे आता राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा UPSC मुख्य परीक्षा असेल, यामध्ये निबंधाचा पेपर ठेवण्याचं नेमकं कारण काय आणि आयोगाला उमेदवाराकडून नेमकं काय अपेक्षित आहे याविषयी चर्चा करू। बघा निबंध पेपरमध्ये UPSC MPSCच्या उमेदवाराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत याचा विचार करू, ज्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही निबंध लिहिताना विषयाशी घट्ट निगडीत असलं पाहिजे। जो तुम्हाला विषय दिलेला आहे किंवा तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या मेन गाभ्यावर आपलं घट्ट फोकस असणे गरजेचं आहे। बघा त्यानंतर बघा तुम्ही ज्या कल्पना मांडणार आहोत, तुम्ही ज्या निवडलेल्या निबंधासंबंधी त्या कल्पना काय करायला पाहिजे, व्यवस्थित मांडणे तितकेच गरजेचे आहे। त्याचबरोबर तुम्ही जो निबंध लिहित आहे तो संक्षिप्त म्हणजेच प्रिसाईज आणि अत्याधिक प्रभावी असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर तुमच्या निबंधामध्ये अचूकता त्याचबरोबर फ्लो म्हणजेच प्रवाह असणे देखील तितकेच गरजेचे आहे। त्याचबरोबर निबंधाच्या पेपरमध्ये निबंधाच्या पेपरचं मूल्यांकनाचा विचार केला तर निबंधाच्या पेपरमध्ये मूल्यांकन केवळ माहितीवर नाही तर विचारांची खोली, त्याचबरोबर मौलिकता, रचना व प्रवाह, भाषाशैली, सुसंगतता, सर्जनशीलता, उदाहरणांचा वापर इत्यादी घटकावर आधारित आहे। आता निबंधाच्या पेपरचा विचार केला तर नुसती माहिती असून गरजेची आहे का हो, तर नाही, तर तुम्हाला त्या विषयासंबंधी विचाराची खोली, मौलिकता, त्याचबरोबर रचना, स्ट्रक्चर अँड फ्लो तितकाच महत्त्वाचा आहे। बघा त्याचबरोबर तुम्ही जी भाषा वापरणार आहात ती भाषाशैली, त्याचबरोबर सुसंगता, सर्जनशीलता, इनोव्हेशन आणि उदाहरणांचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता या
यावर तुमचा निबंध ठरणार आहे बघा. त्यानंतर बघा आता निबंध लेखनासाठी एक रणनीती कशा प्रकारची असायला पाहिजे आपली त्याविषयी चर्चा करू. आता निबंधाचा पेपरचा विचार केला तर निबंधामध्ये सर्वात प्रथम आणि महत्त्वाच्या निर्णयापैकी एक म्हणजे योग्य विषयाची निवड. तुम्हाला निबंधामध्ये 8 विषय दिलेले आहेत. सेक्शन ए मध्ये 4 विषय, सेक्शन बी मध्ये 4 विषय. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, योग्य विषयाची निवड करणे गरजेचे आहे. ज्या विषयावर तुमचा होल्ड आहे, तुम्हाला त्या विषयाची माहिती आहे, असाच निबंधाचा विषय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर निबंध विषय निवडताना उमेदवारांनी ज्ञान, अनुभव आणि तथ्यात्मक माहितीचा विचार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही एखादा एसेचा निबंधाचा विषय निवडला तर तुम्हाला त्याविषयी मूलभूत ज्ञान, अनुभव, त्याचबरोबर फॅक्ट्सचा माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विषय निवडताना तुलनात्मक विश्लेषण करणे गरजेचे आहेत. सपोज तुम्हाला 4 विषय दिलेले आहेत, मग त्या 4 विषयापैकी नेमकं आपल्याला कोणता विषय सोपा जाऊ शकतो, आपण त्यावर लिहू शकतो, या प्रकारचं तुम्हाला तुलनात्मक विश्लेषण करता आलं पाहिजे. त्यानंतर बघा निबंध विषय निवडताना मोटिव्ह, मेथड, मॅसेज या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. तुम्ही जर निबंधाचा विषय निवडत आहात तेव्हा तुम्हाला 3 त्रिसूत्रीचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये मोटिव्ह म्हणजेच निबंधाचा उद्देश काय, त्याचबरोबर मेथड म्हणजेच तुम्ही विषय मांडताना कोणती पद्धती वापरणार आहात, त्याचबरोबर शेवटी मॅसेज म्हणजे शेवटी वाचकाला कोणता संदेश पोहोचायचा आहे, यावरून तुमचा निबंध अधिक सुस्पष्ट व प्रभावी वाटेल बघा. त्यामुळे एखाद्या निबंधाच्या विषयाची निवड करताना तुम्हाला मोटिव्ह, मेथड आणि मॅसेज या 3 गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करणे गरजेचे आहे बघा. त्यानंतर बघा निबंधाची निवड करताना लक्षात ठेवायच्या बाबी. एखादा आपण निबंध लिहिणार आहात, मग आता त्या निबंधाची आपल्याला निबंधाच्या विषयाची निवड करायची आहे. मग निवड करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे बघा मित्रांनो, तर विषय समजून घेणे. तुम्ही जो निबंधाचा विषय निवडणार आहात, टॉपिक निवडणार आहात, तो तुम्हाला समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर विषय निवडताना इंटरेस्ट, तुम्हाला त्या विषयाबाबत असलेला इंटरेस्ट म्हणजे स्वारस्य, त्याचबरोबर त्या विषयाविषयी असलेलं स्वतःचं ज्ञान देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बहुआयामी विषयाची मांडणी. जर तुम्ही एखादा विषय निवडलेला आहे, मग त्या विषयावर तुम्हाला मल्टी डायमेन्शन मांडता येतात का, मग बहुआयामी आपण त्यावर विचार करू शकतो का, हे देखील पाहणे गरजेचं आहे. त्याचबरोबर अत्यंत तांत्रिक आणि मर्यादित विषय टाळावेत. जनरली काही 4 टॉपिक्स किंवा एकूण 8 टॉपिक्सपैकी काही टेक्निकल सब्जेक्ट देखील दिलेले असतात. जनरली विद्यार्थी मित्रांनी काय करायला पाहिजे, टेक्निकल आणि ज्या विषयावर आपल्याकडे मर्यादित नॉलेज आहे ते विषय जनरली टाळले पाहिजे बघा. त्यानंतर बघा पुढे आता आपण एसे कशा प्रकारे लिहायला पाहिजे याविषयी आता सविस्तर चर्चा करू बघा. आता एसेच लिहिताना सर्वात महत्त्वाचं बाब म्हणजे काय, आता आपण शाळेत असताना अकॅडमिक्समध्ये काय करतो, निबंध आला, मग टॉपिक्स निवडला आणि आपण लिहायला लागतो. मग काय होतं, जनरली आपण एखादा विषय निवडला आणि त्यावर डायरेक्ट लिहिण्यास सुरुवात केली की 1 पॅरा असेल, 2 पॅरा असेल, त्यानंतर आपले विचार कुठेतरी ठप्प होतात, त्यानंतर काय लिहावे हे सुचत नाही. त्यासाठी ब्रेन स्ट्रोमिंग खूप महत्त्वाचे आहे, ज्याला आपण विचार मंथन म्हणतो. मग ब्रेन स्ट्रोमिंग म्हणजे नेमकं काय, ब्रेन स्ट्रोमिंग म्हणजे अनकंट्रोल्ड थिंकिंग अबाउट दिस सब्जेक्ट, म्हणजे एखाद्या विषयाविषयी तुमचं अनकंट्रोल्ड इन्फॉर्मेशन. मग तुम्ही काय करायला पाहिजे, एका पेपर्सवर त्या विषयावर तुम्हाला जितकं काही सुचल त्या संबंधित ते सर्व लिहून काढायला पाहिजे आणि त्यानुसार एक स्ट्रक्चर्ड बनवून त्यानंतर निबंध लिहायला पाहिजे. मग नेमकं ब्रेन स्ट्रोमिंग म्हणजे काय आणि त्या संबंधित इतर माहिती पाहण्याचा प्रयत्न करू बघा. विचार मंथन हा निबंध लेखनातील प्रारंभिक टप्पा आहे. लेखनासाठी हा काय करतो, एक भक्कम पाया तयार करतो. जर तुम्हाला एसे लिहायचा असेल, विषय निवडला असेल, आता त्यानंतर डायरेक्ट आपल्याला लिहायचे का हो, तर नाही, तर आपल्याला त्यानंतर ब्रेन स्ट्रोमिंग करायचे. मग ब्रेन स्ट्रोमिंग करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवायच्यात याविषयी आपण आता पाहू बघा. ब्रेन स्ट्रोमिंग करताना पहिली अट म्हणजे सुरुवातीला तुम्ही एसे लिहिताना ब्रेन स्ट्रोमिंग करताना प्रचंड एकाग्रता असणे गरजेचे आहे. प्रचंड एकाग्रता असली तर तुम्ही जास्तीत जास्त विचार कराल, जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न कराल. त्यानंतर बघा विषयाची व्याप्ती लक्षात ठेवणे. आता तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्याचा स्कोप, त्याची व्याप्ती लक्षात ठेवायची. म्हणजेच आता अनकंट्रोल थिंकिंग करायचं म्हणजे काही करायचे का हो, नाही, तर आपल्याला विषयाशी संबंधित बाबीचाच विचार करायचा आहे. त्यानंतर पुढे वेळ मर्यादेचा विचार करून विचार मंथनासाठी 20 ते 25 मिनिटे द्यावीत बघा. आता आपण विषय निवडला, त्यानंतर आता ब्रेन स्ट्रोमिंग केली, आपल्याकडे एक विषय
एका टॉपिक्सवर निबंध लिहिण्यासाठी 90 मिनिटे आहेत. मग त्या 90 मिनिटापैकी काय करायला पाहिजे, 20 ते 25 मिनिट ब्रेनस्टॉर्मिंग करायला पाहिजे आणि एका रफ पेपरवर त्या सर्व संकल्पना, सर्व कल्पना लिहून ठेवल्या पाहिजे. त्यानंतर बघा, परीक्षकाच्या अपेक्षा समजून घेणे. एखादा टॉपिक्स दिलेला आहे, मग परीक्षकाला आपल्याकडून नेमकी काय माहिती पाहिजे या अपेक्षा देखील आपल्याला समजावून घेणे गरजेचे आहे. मग विचाराची मांडणी सुलभ करण्यासाठी आपण काय करू शकतो, आकृती, फ्लोचार्ट्स, माइंड मॅप्स वापरणे अत्यंत आवश्यक आहे. मग ब्रेनस्टॉर्मिंग करताना आपण असा विचार करायला पाहिजे की बाबा आपण यामध्ये आकृती वापरू शकतो का, फ्लोचार्ट्स वापरू शकतो का, माइंड्स मॅप वापरू शकतो का, या सर्व बाबीचा ब्रेनस्टॉर्मिंग करताना विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा, आता आपला पहिला टप्पा ब्रेनस्टॉर्मिंग. मग आता ॲक्च्युअली आपण आता एस्सेकडे वळलो. मग एस्सेचं नेमकं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे याविषयी चर्चा करू. बघा, मग निबंधाची रचना स्पष्ट व सुसंगत असावी. आता तुम्ही निबंध ॲक्च्युअली लिहिण्यास सुरुवात केलेला आहे, मग तुमची रचना स्पष्ट आणि सुसंगत असायला पाहिजे, ज्यामध्ये इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन असणे गरजेचे आहे. आता आपण स्ट्रक्चर पाहत आहोत, ज्यामध्ये आपण निबंधाची रचना सुसंगत आणि स्पष्ट असायला पाहिजे. त्याचबरोबर निबंध इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन अशा वेमध्ये असणे गरजेचे आहे. त्यामध्ये आता एसेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे हे पाहू. बघा, आता आपण इंट्रोडक्शनमध्ये निवडलेल्या विषयासंबंधित काय लिहू शकतो, तर बघा, या भागात विषयाची स्पष्ट व्याख्या केली पाहिजे. जो विषय आपण निवडलेला आहे, मग त्या विषयाबद्दल आपण काय करायला पाहिजे, डिफाईन करायला पाहिजे, त्याची स्पष्ट व्याख्या करायला पाहिजे. आवश्यक असल्यास संज्ञांचे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे. मग तुमच्या विषयामध्ये काही टेक्निकल कन्सेप्ट असेल किंवा एखादी संकल्पना असेल तर त्याचं काय करायला पाहिजे, विश्लेषण करणे तितकेच गरजेचे आहे. बघा, त्यानंतर प्रस्तावनेचा मुख्य उद्देश म्हणजे परीक्षकाची उत्सुकता जागवणे. आता आपल्याला एखाद्या निबंधाची प्रस्तावना लिहायची आहे, मग त्याचा नेमका उद्देश काय असायला पाहिजे, तर परीक्षकाची उत्सुकता जागवणे, त्याचबरोबर त्यांना पुढे काय येणार आहे यासाठी तयार करणे. परीक्षकाची उत्सुकता जागवणे, त्याचबरोबर पुढे काय येणार आहे याविषयी काय करणे, तयार करणे. त्याचबरोबर प्रभावी प्रस्तावना ही केवळ माहितीपर नसून विचारप्रवर्तक, प्रेरणादायी आणि वास्तवाशी संबंधित असली पाहिजे. आता इंट्रोडक्शन काय असायला पाहिजे, फक्त इन्फॉर्मेशन बेस्ड असायला पाहिजे का, तर नाही. इन्फॉर्मेशन बरोबरच काय, विचारप्रवर्तक, त्याचबरोबर प्रेरणादायी आणि वास्तवाशी संबंधित असणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे बघा, आता आपण प्रस्तावना लिहिण्यासाठी काय सोर्सेस वापरू शकतो, कशा प्रकारे लिहू शकतो, तर बघा, प्रभावी प्रस्तावना लिहिण्यासाठी आपण काय करू शकतो, वर्तमानपत्रातील उदाहरणे, शासकीय अहवाल, आत्मचरित्र, चित्रपटातील सामाजिक प्रसंग इत्यादीमधून संदर्भ गोळा करणे उपयोगी ठरते. आपल्याला जर प्रभावी प्रस्तावना लिहायची आहे तर आपल्याला वर्तमानपत्रातील डे टू डे एक्झाम्पल्स, त्याचबरोबर गव्हर्नमेंट रिपोर्ट्स, त्याचबरोबर आत्मचरित्र, चित्रपट, सामाजिक प्रसंग इत्यादीमधून माहिती गोळा करायला पाहिजे आणि त्या संबंधित आपण माहिती लिहायला पाहिजे. त्यानंतर बघा, प्रस्तावना ही केवळ औपचारिक सुरुवात नसून तिच्यात विचारांची बौद्धिक खोली, भावना, उद्देशांचे स्पष्ट दर्शन घडले पाहिजे. तर काय, प्रस्तावना ही औपचारिक सुरुवात आहे का हो एखाद्या टॉपिक्सची सुरुवात करण्याची, तर नाही. तर त्यामध्ये आपल्या विचाराची बौद्धिक खोली दिसून आली पाहिजे. त्याचबरोबर आपण ज्या भावना मांडणार आहोत, भावना व उद्देशांचे स्पष्ट दर्शन होणे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर बघा, प्रस्तावनेची सुरुवात आपण एखाद्या पर्सनॅलिटीज, त्याचबरोबर एखादं कोट्स, इंडेक्स, फॅक्ट्स, रिपोर्ट्स, प्रश्नाने किंवा एखाद्या गोष्टीने, केस स्टडीजने किंवा पुस्तक, चित्रपट याचा संदर्भ देऊन करू शकतो. आता निबंध लेखनाची प्रस्तावना नेमकी आपण कशी करू शकतो, तर एखाद्या व्यक्तिमत्वाला कोट करून, त्याचबरोबर त्या संबंधित कोट्स, इंडेक्स, फॅक्ट्स, रिपोर्ट्स, एखादा प्रश्न विचारून किंवा एखाद्या गोष्टीने, त्याचबरोबर केस स्टडीज, पुस्तक, चित्रपटातील संदर्भाने आपण प्रस्तावना सुरू करू शकतो. त्यानंतर बघा, आता आपण प्रस्तावना नेमकी कशी करावी, प्रस्तावना करताना नेमकं काय लक्षात ठेवायला पाहिजे हे पाहिल्यानंतर आता आपण निबंधाच्या दुसऱ्या पार्टकडे वळू, तो म्हणजे मुख्य गाभा, ज्याला आपण मेन बॉडी म्हणतो. मग मुख्य भाग हा निबंधाचा आत्मा मानला जातो. तर मेन बॉडी हा एसेचा काय मानला जातो, आत्मा. यामध्ये विषयाची मध्यवर्ती मागणी आणि आपले विचार विस्तारित स्वरूपात मांडले जातात. आता यामध्ये नेमकं काय होतंय, विषयाची मागणी काय आणि त्या संबंधित आपले विचार आपल्याला आता तर विस्तृत मांडता येतात. आपल्याला प्रिसाईज कुठं लिहायचं होतं, इंट्रोडक्शनमध्ये, पण आता आपल्याला काय विस्तारित इथे मांडता येईल. बघा, त्यानंतर निबंधाचा मुख्य भाग हा सुव्यवस्थित, संरचनात्मक व सर्वसमावेशक असणे गरजेचे आहे. तर मेन बॉडीचा विचार केला तर ती कशी असावी, सुव्यवस्थित, संरचनात्मक व
सर्वसमावेश इन्क्लुझिव्ह असणे गरजेचे आहे. बघा, मुख्य भागाची मांडणी करताना परिच्छेदाची रचना अत्यंत मोजकी उद्देशपूर्ण असण्याला गरजेचे आहे. जर आता तुम्ही मेन बॉडी लिहित आहात, मग मेन बॉडीमध्ये जे महत्त्वपूर्ण पॅरेग्राफ्स आहेत मग ते मुद्देशीर असायला पाहिजे. त्याचबरोबर ते उद्देशपूर्ण देखील असणे गरजेचे आहे. आपल्याला काय टाळायचं इथं? लांबट त्याचबरोबर गोंधळलेले परिच्छेद काय करायचेत? टाळायचेत. भले मोठे मोठे परिच्छेद लिहायचे नाही ज्यामुळे परीक्षक कंटाळणार नाही. त्यानंतर बघा, हा भाग संपूर्ण निबंधाचा 75% शब्दसंख्येचा भाग आहे. एकूण निबंधाच्या शब्दसंख्येचा विचार केला तर मेन बॉडीमध्ये मोरारलेस 75% आपल्याला शब्दसंख्या लिहायची आहे आणि यासाठी आपल्याला 45 ते 60 मिनिटं हा पार्ट लिहायचा आहे. त्यानंतर बघा पुढे, या भागामध्ये निवडलेल्या विषयांचे बहुआयामी विश्लेषण करणे गरजेचे आहे. बघा, आता मेन बॉडीमध्ये आपण जो विषय निवडलेला आहे त्याचं मल्टी डायमेन्शनल काय करायचं? ॲनालिसिस करायचं. मग त्यामध्ये आपण काय करू शकतो? पॉलिटिकल अँगल, सामाजिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, नैतिक, कायदेशीर, तांत्रिक, प्रशासकीय आणि क्रीडा या संबंधित पैलूचा समावेश करू शकतो. तर बघा, आता मेन बॉडीमध्ये विविध डायमेन्शन कव्हर करणार आहोत ज्याला मल्टी डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणतात. मग त्यामध्ये आपण सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, हिस्टॉरिकल, कल्चरल, इन्व्हायरमेंटल, इथिक्स, आर्ट्स, टेक्निकल, प्रशासकीय आणि क्रीडा अशा बहुआयामी पद्धतीने आपण एसे लिहिला पाहिजे. त्यानंतर आपले युक्तिवाद अधिक बळकट करण्यासाठी वास्तव जीवनातील उदाहरणांचा वापर करणे गरजेचे आहे. बघा, आता जर तुम्ही एखादी मत मांडत आहात मग त्या मताला पुष्टी देण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? एक रिअल लाईफ एक्झाम्पल कोट करायला पाहिजे ज्यामुळे तुमचा निबंध अधिक प्रभावी दिसेल. बघा, त्यानंतर बघा, यामध्ये काय करू शकता? तुम्ही डेटा वापरू शकता. आकडेवारी, नीती आयोग, जागतिक बँक, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याचबरोबर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे यांचे अहवाल कोट करू शकता ज्यामुळे तुमचा इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुमचा एसे काय होईल? उठून दिसेल. त्यानंतर बघा, सर्वसमावेश दृष्टिकोन ठेवण्यासाठी काउंटर आर्ग्युमेंट देखील करणे गरजेचे आहे. बघा, तुम्ही प्रश्नाची जो विषय निवडला आहे त्याची एकच बाजू घेऊन काय करायला पुढे जाण्यापेक्षा त्याच्या दुसऱ्या बाजूचं देखील ॲनालिसिस करणे गरजेचे आहे ज्यामुळे संतुलित विचारसरणी स्पष्ट होते. बॅलन्स्ड अप्रोचने आपल्याला एसे टॅकल करायला पाहिजे. त्यानंतर बघा, सुसंगत आणि प्रवाह हे निबंधाच्या प्रभावितेचे महत्त्वाचे घटक आहेत. निबंधामध्ये जे काही तुम्ही विषय मांडणार आहेत ते सुसंगत असायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा एक व्यवस्थित फ्लो असणे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर बघा पुढे, आता प्रभावी निबंध लिहिण्यासाठी काही एक मेथड म्हणू शकतो आपण किंवा एक टॅक्टिक्स म्हणू शकतो. त्यामध्ये काय असायला पाहिजे? तर ज्याला आपण FREOES फेरोस असं देखील म्हणू शकतो. ज्यामध्ये एफ्स म्हणजे निबंधामध्ये फॅक्ट्स असायला पाहिजेत, रिपोर्ट्स, एक्झाम्पल, ओपिनियन, एक्सपिरियन्स आणि स्टॅटिस्टिक याचा वापर करणे गरजेचे आहे. मग तुम्हाला जर प्रभावी निबंध लिहायचा आहे तर निबंधामध्ये फॅक्ट्स, रिपोर्ट्स, एक्झाम्पल, ओपिनियन, एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्स म्हणजे डाटा, आकडेवारी कोट करायला पाहिजे जेणेकरून अत्यंत प्रभावी निबंध होईल. आता निबंधाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळत आहोत ज्यामध्ये कन्क्लुजन. आता कन्क्लुजन म्हणजे नेमकं काय त्याविषयी पाहू. बघा, निबंधातील समारोप हा केवळ औपचारिक शेवट नसतो तर तो निबंधाचा आत्मा पूर्णत्वास नेतो. आपण म्हटलं की बाबा मेन बॉडी हा निबंधाचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला पूर्णत्वास नेण्याचं कुठंतरी काम आपल्याला कन्क्लुजन करताना दिसून येतं. मग परीक्षकाची शेवटची वळ वाटतो जेव्हा परीक्षक आता इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजनपर्यंत येतो. मग कन्क्लुजनची तो शेवटची वळ वाचतो तोपर्यंत तुमचा निवडलेल्या विषयासंबंधीचा विचार त्याच्या मनात गुंजत राहतो. त्यामुळे निष्कर्ष हा निबंधाची सर्वात महत्त्वाची रचना आहे. आता तो इंट्रो वाचतो, मेन बॉडी वाचतो, आता कन्क्लुजन येतो, परंतु तुमचा विचार त्याच्या मनात कुठेतरी गुंजत राहतो आणि तो एका निर्णयापर्यंत केव्हा येतो तर कन्क्लुजनपर्यंत येतो. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? निबंधाची रचना सर्वात महत्त्वाची आहे काय तर समारोप. त्यानंतर बघा, समारोपाचा मुख्य हेतू म्हणजेच वाचकाच्या मनात स्पष्ट व समाधानाचे विचार निर्माण करणे. जो निबंध वाचत आहे परीक्षक आहे त्याच्या मनात तुमच्या विषयासंबंधी मांडलेल्या विचारासंबंधी काय असायला पाहिजे? स्पष्टता आणि समाधान असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? एसेचं कन्क्लुजन करू शकतो. मग आता कन्क्लुजन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या तर बघा, मुख्य युक्तिवाद. आता जे युक्तिवाद तुम्ही मेन बॉडीमध्ये मांडलेला आहे तो नव्या शब्दात आपल्याला कुठे कन्क्लुजनमध्ये मांडायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला समकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवायचे आहेत. आपण निवडलेल्या विषयासंबंधी काही कंटेम्पररी आणि त्याचबरोबर काही दीर्घकालीन उपाय सुचायचे आहेत. त्याचबरोबर
समारोप हा आशादायी आणि सकारात्मक असायला पाहिजे. समारोप कसा असायला पाहिजे? ऑप्टिमिस्टिक आणि पॉझिटिव्ह असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बघा, समारोपामध्ये लोकशाही, समता, बंधुता यासारख्या मूलभूत मूल्यांचा उल्लेख केल्यास तो अधिक परिणामकारक ठरू शकतो. त्यानंतर बघा, समारोप हा अधिक परिणामकारक करण्यासाठी आपण काय करू शकतो? घटनात्मक मूल्यकोट करू शकतो, ज्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर राष्ट्रीय घोषणा त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास, त्याचबरोबर एक भारत श्रेष्ठ भारत अशा प्रकारचे राष्ट्रीय घोषणा देखील कोट करू शकतो. त्यानंतर बघा, भारतीय संस्कृतीचं आपलं जागतिक स्तरावर सर्वात महत्त्वाचं असलेलं वैशिष्ट्य म्हणजे वसुधैव कुटुंबकम यासारख्या स्टेटमेंटचा देखील तुम्ही तुमच्या एसेमध्ये वापर करू शकता. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की अशा प्रकारे समारोप हा केवळ सारांश देणारा नसावा, तर विचार जागवणारा, दिशा देणारा आणि प्रेरणादायी असणे गरजेचे आहे. यावरून आपण म्हणू शकतो की बाबा, समारोप हा केवळ सारांश नसायला पाहिजे, तर तो काय असायला पाहिजे? आपल्याला विचार जागवणारा, दिशा देणारा आणि त्याचबरोबर प्रेरणादायी असणे तितकेच गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण निबंधाची इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन कशा प्रकारे करायला पाहिजे आणि काय गोष्टीचा विचार करायला पाहिजे लिहिताना याविषयी चर्चा केली. आता पुढे पाहू. बघा, आता निबंधाची ॲक्च्युअली तयारी कशी प्रकारे करायला पाहिजे, प्रिपरेशन कशा प्रकारे करायला पाहिजे. तर बघा, तुम्ही यासाठी नॉन फिक्शन सोर्सेसचा वापर करू शकता. नॉन फिक्शन गैरकाल्पनिक साहित्य वाचण्याची सवय लावायला पाहिजे. त्याचबरोबर नॉन फिक्शन म्हणजे रिअलिस्टिक आणि फिक्शन म्हणजे कल्पित. मग त्या बाबी आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे. त्यानंतर बघा, निबंधामध्ये अनेकदा सामाजिक राजकीय संदर्भ असलेले विषय येतात. त्यासाठी आपण मासिके व अहवालांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जनरली एसेच्या निबंधाचा विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात सोशल आणि पॉलिटिकल टॉपिक्स विचारले जातात. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? मॅगझिन, मासिके आणि रिपोर्ट्सचा व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे आहे. डे टू डे आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतो की विविध विषयावर आपल्याला अहवाल आल्याचे दिसून येतात. त्यानंतर बघा, पुढे एक उत्कृष्ट निबंध लिहिण्यासाठी प्रसिद्ध कोट्स, गोष्टी किंवा किस्से, वास्तविक उदाहरणांचा वापर करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये आपण प्रसिद्ध कोट्स, गोष्टी, किस्से, त्याचबरोबर वास्तविक उदाहरणांचा वापर करतो. त्याचबरोबर शासन, नैतिकता, विज्ञान, सामाजिक समता, नारीशक्ती, पर्यावरण इत्यादी विषयांची तयारी करून ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यावर जर प्रश्न विचारला तर आपला चुकता कामा नये, ज्यावर आपल्याला ॲटलिस्ट काहीतरी लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर निबंधाची भाषा स्पष्ट, सोपी आणि मुद्देसूद असावी. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केली, इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन केलं, परंतु तुमची भाषा कुठंतरी किचकट असेल, तुमचे स्टेटमेंट्स हे प्रभावी नसतील, तर तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आपली भाषा स्पष्ट, सोपी आणि मुद्देसूद असणे तितकेच गरजेचे आहे. इथे कोणत्याही प्रकारची फ्लावरी लँग्वेज वापरायची गरज नाही. त्यानंतर बघा, पुढे आता सर, विद्यार्थी म्हणतात सर एसेचा अभ्यास कसा करावा, कोणते पुस्तकं रेफर करावे, काय करावे, अनेक प्रश्न विचारले जातात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एसे हा इनडायरेक्टली कुठेतरी तुमच्या जनरल स्टडीजचाच भाग आहे. त्यामुळे निबंधाची तयारी करताना GSच्या अभ्यासातूनच होते. फक्त ती उठून दिसण्यासाठी तुमचा भक्कम संदर्भ, सजग लेखनशैली आणि विश्लेषणात्मक वृत्ती असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे ऑलरेडी नॉलेज आहे, तुम्ही जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 यामध्ये खूप मोठ्या स्लॅबसमधून अनेक विषयामधून गेलेले आहात. तुमच्याकडे नॉलेजचा खूप साठा आहे, परंतु तो उठून दिसण्यासाठी तुमच्याकडं भक्कम सौंदर्य, सजग लेखनशैली आणि कुठेतरी ॲनालिसिस करण्याची वृत्ती असणे पाहिजे. त्यानंतर बघा, आता निबंध लेखनाची नेमकी स्ट्रॅटेजी कशी प्रकारे असायला पाहिजे आपण पाहू, ज्यामध्ये आपण अनेक हाय स्कोरिंग घेऊ शकतो. ज्यामध्ये बघा, निबंध लेखन सुरू करण्यापूर्वी निवडलेल्या विषयाची सखोल समज असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष निबंध लिहिताना विचारमंथन व निबंधाची रूपरेखा ठरवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रभावी निबंध करण्यासाठी बळकट प्रस्तावना करणे गरजेचे आहे. इंट्रोडक्शनच हा तुमच्या निबंधाचा म्हणजेच गाभा आहे, खरा भाग आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हटलं जाते. त्याप्रमाणे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन प्रभावी असेल तर तुम्हाला पुढे तितका फरक पडणार नाही. त्यानंतर बघा, तात्विक निबंधाचा विषयाचा बहुआयामी दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. आता निबंधामध्ये आपण पाहू शकतो एक जनरल निबंध आणि काही फिलॉसॉफिकल निबंध विचारले जातात. बघा, फिलॉसॉफिकल निबंध लिहिताना मल्टी डायमेन्शनचा विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तात्विक निबंध लिहिताना जटिल, कठीण मुद्दे स्पष्ट, अचूकपणे मांडणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा, या प्रकारच्या निबंधामध्ये सखोल विश्लेषण व आत्मचिंतन करणे तितकेच गरजेचे आहे. फिलॉसॉफिकल विषयाचा विचार केला तर आपण सखोल विश्लेषण आणि त्याचबरोबर त्याचं आत्मचिंतन करणे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर बघा,
यावरून तात्विक निबंध लेखन म्हणजे फक्त कल्पनांची उगवती मांडणी नव्हे तर विचारांचा सुसंगत विश्लेषणात्मक प्रवास होय. मग अनेक जण म्हणतात सर टेक्निकल विषय फिलॉसॉफिकल विषय म्हणजे नेमकं काय, तर फिलॉसॉफिकल विषयावर नेमकं काय, त्याचबरोबर त्यावर कसं लिहायला पाहिजे, तर तात्विक निबंध म्हणजे फक्त कल्पनांचीच उगवती मांडणी नाही तर विचारांचा सुसंगत आणि विश्लेषणात्मक प्रवाह असतो. त्यानंतर बघा पुढे, आता निबंध लेखण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काही न करायला पाहिजे याविषयी माहिती बघा. डूज म्हणजे काय करायला पाहिजे. आपल्याला सर्वप्रथम मल्टी डायमेन्शन अप्रोच असायला पाहिजे, बहुआयामी दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विषयाशी सतत जोडून राहा. तुम्ही कोणताही विचार करत असाल, कोणत्याही पातळीवर स्टेजवर असाल, इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन, तुम्ही वारंवार विषयाकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याला हिट करतच आपली मांडणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आणि विषय निवडताना काळजीपूर्वक विषयाची निवड करायला पाहिजे. स्पष्ट व संक्षिप्त लेखन करणे तितकेच गरजेचे आहे. लिहायचं म्हणून काही बी लिहायचं का, तर नाही, प्रिसाईज आणि स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोट्स, गोष्टी, किस्से यांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, ज्यामुळे निबंध असा प्रभावी वाटेल. त्याचबरोबर विषयातील दोन्ही बाजूंची संतुलित मांडणी म्हणजे बॅलन्स्ड अप्रोच असायला पाहिजे. विषयाच्या दोन्ही बाजूंचा विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ऑप्टिमिस्टिक म्हणजे सकारात्मक समारोप असणे तितकेच गरजेचे आहे. त्यानंतर बघा काय टाळायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, की एकाच मुद्द्यावर अति भर देणे. आता तुम्ही विषय घेतला, मग विषयानंतर आपण मल्टी डायमेन्शन अप्रोचचा अवलंब करणार आहोत. मग तुम्ही त्या मल्टी डायमेन्शनपैकी एकाच डायमेन्शनवर लिहित बसला, ते का चालणार का, नाही. तर एकाच मुद्द्यावर अतिभर देऊ नये. त्यानंतर निबंध लिहिताना वैयक्तिक पूर्वग्रह टाळावेत. सपोज आता एखाद्या विषयावर तुमचं दुमत आहे, तुम्हाला त्या विषयावर तुमचे मत वेगळे आहेत आणि सामाजिक स्तरावर वेगळे मत आहेत, तर ते आपल्या स्वतःचे विचार कुठेतरी बाजूला ठेवून आपल्याला पूर्वग्रह विरहित लिखाण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तांत्रिक चुका टाळाव्यात, ज्यामध्ये शब्दाचा चुकीचा अर्थ लावणे. आपण जनरली काय करतो, एखादा विषय निवडतो, परंतु विषयाचं निवड करताना आपल्याला निबंधाच्या विषयातील शब्दाची खरा अर्थ कळत नाही, मग आपण भरकटत काय ते तिसरंच लिहून येतो. तशाच करायचं नाही. त्यानंतर बघा निबंधामध्ये टोकाची भूमिका घेऊ नये. एक्स्ट्रीमिस्ट थिंकिंग टाळायची आपल्याला जनरली. त्यानंतर बघा विचारांचे अतिरेकी वापर टाळणे. त्याचबरोबर वेळेचे अयोग्य नियोजन टाळणे. आपल्याला निबंधामध्ये वेळेचं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळेचं योग्य नियोजन करायचं आहे आणि ते कसं करायला पाहिजे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर निबंध लेखनात अवघड किचकट शब्दसंग्रहाचा वापर करणे टाळणे. मग बघा जनरली जास्त मार्क मिळतील या भावनेपोटी अनेक विद्यार्थी किचकट अवघड शब्दांचा वापर करतात, परंतु आपल्याला तो कुठेतरी टाळायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला डोंट्स या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर आणखी काही आपण चुका टाळल्या पाहिजे, ज्यामध्ये विषय निवडताना घाईगडबडीत वाचणे ते टाळायचे. त्याचबरोबर ब्रेन स्ट्रोमिंग करणे. विषय घेतला, डायरेक्ट लिहायला सुरुवात केली आणि असं कळलं की बाबा अर्ध पान झालं आणि एक पान झालं, त्यानंतर काही सुचत नाही, ते आपल्याला टाळायचे. त्यानंतर बघा एका बाजूचे अधिक विश्लेषण करणे. मी आताच म्हटले, कोणती एक बाबी एकच डायमेन्शन भरकटत राहणे. त्यानंतर उदाहरणे आकडेवारीचा वापर न करणे. त्यानंतर तेच मुद्दा पुन्हा मांडत बसलाय, ते काय कामाचं आहे का, नाही. त्यानंतर उपशीर्षकाचा वापर न करणे. त्याचबरोबर वैयक्तिक अनुभव वास्तवाशी न जोडणे आणि फक्त सामान्य विधानावरच भर देणे. जेनरिक गोष्टी लिहित बसलाय भाऊ. फॅक्ट्स कोट्स असतील, रिपोर्ट्स असतील, काहीच मेन्शन केलं नाही, असं आपल्याला टाळायचं आहे. त्यानंतर पुढे विरोधी मताकडे दुर्लक्ष करणे आणि निबंध लेखनात स्पष्टता व नेमकेपणा नसणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. अशा प्रकारे आपण कशाप्रकारे निबंध लिहायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर आपण शेवटच्या भागात आता सर्व माहिती झालं. एसे म्हणजे नेमकं काय, त्याचं इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन, ब्रेन स्टॉर्मिंग, खूप काही पाहिलं. मग आता आपल्याला शेवटी त्याचं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे हेच जर नसेल तर आपल्याला सर्व काही माहीत असून बेसलेस आहे बघा. त्यानंतर आपल्याला वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहीत आहे की 2 निबंध लिखाणासाठी 3 तासाचा कालावधी आहे. त्याचबरोबर मग आता ईच निबंधामध्ये आपल्याला 90 मिनिट म्हणजे ते 1.5 तासामध्ये एक निबंध लिहायचा आहे. मग एक निबंध लिहिताना आपलं नियोजन कशा प्रकारचं असायला पाहिजे हे यामध्ये पाहू. 90 मिनिटाचा वापर करता येतो एक निबंध लिहिण्यासाठी. मग यामध्ये सुरुवातीला आपण आता आपला पेपर सुरू झाला, मग 3 तासामध्ये पहिल्या 90 मिनिटामध्ये आपलं कसं नियोजन असायला पाहिजे किंवा दुसऱ्या 90 मिनिटामध्ये कसं नियोजन असायला पाहिजे बघा. सुरुवातीला यामध्ये आपण पाहू शकतो की 20 ते 30 मिनिटात आपण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे विचारमंथन करणे गरजेचे आहे सुरुवातीला. त्यानंतर 40 ते 60 मिनिटामध्ये निबंध लेखन करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटामध्ये आपण काय लिहिलं याचं पुनरावलोकन करणे तितकेच गरजेचे आहे. आपल्याकडून अनेक चुका होऊन जातात, अनेक ठिकाणी अंडरलाईन करण्याची आपण चुकतो.
हे देखील गोष्टी पाहणे गरजेचे आहे. अशा प्रकारे निबंध लेखनात वेळ, शब्द मर्यादा आणि गुणवत्ता याचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की निबंध लेखनात वेळ, शब्द मर्यादा आणि गुणवत्ता याचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित निबंधाची तयारी कराल तर तुम्हाला निबंध लेखनापासून जास्तीत जास्त मार्क घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आय होप तुम्हाला या बाबी समजल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, या सेशनचा होईल तेवढा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपला सेशन आवडला असेल लाईक्स करा, कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका आणि शक्य असेल तर शेअर करा. तर जे विद्यार्थी मित्र मुख्य परीक्षेचे आहेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या स्ट्रॅटेजीचा वापर करा आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्या हीच एवढी माझी अपेक्षा. इथेच थांबतो. धन्यवाद.